सकाळी 7 वाजताच्या सुमारास जामठा येथील ब्रह्मकुमारी मंदिरात एक मोठी खळबळ उडाली आहे। सुमारे 7 फूट लांबीचा एक धामण जातीचा साप आढळून आल्याने मंदिरात उपस्थित असलेले सर्वजण प्रचंड घाबरलेत। या घटनेची माहिती तात्काळ सर्पमित्रांना देण्यात आली आहे। सकाळी 7 वाजताच्या सुमारास जामठा येथील ब्रह्मकुमारी मंदिरात एका मोठ्या सापाची उपस्थिती जाणवली। सुमारे 7 फूट लांबीचा हा धामण साप पाहून मंदिरातील नागरिक भयभीत झालेत। या घटनेची माहिती सर्पमित्र शुभम पराळे यांना फोनद्वारे देण्यात आली आहे। त्यावेळी सर्पमित्र शुभम हे नागपूर येथील त्यांच्या घरी होते। नागपूर ते जामठा हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापून शुभम पराळे तात्काळ ब्रह्मकुमारी मंदिरात पोहोचलेत। त्यांनी सापाचा शोध सुरू केला असता साप मंदिराच्या आवारातील बाथरूमच्या मागे लपून बसलेला आढळला। सापाचा प्रचंड आकार पाहून उपस्थित सर्वांची चिंता वाढली होती। मात्र सर्पमित्र शुभम पराळे यांनी कोणतीही भीती न बाळगता सापाला अत्यंत सुरक्षितपणे पकडले। त्यांनी सापाला एका पोत्यात बंदिस्त करून नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलेत। यामुळे मंदिर परिसरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। सर्पमित्र शुभम पराळे यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्काळ मदतीमुळे ब्रह्मकुमारी मंदिरात हा प्रसंग सुखरूप पार पडलाय। त्यांची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे। सापांना इजा न पोहोचवता त्यांना सुरक्षितपणे निसर्गात सोडणे ही किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे।